नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 6वी सायन्स बदललेल्या सिलेबसनुसार 1 ते 3 टॉपिकचे क्वेश्चन आन्सर पाहिले होते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चौथा जो काही टॉपिक आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या टॉपिकचे क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. ओके, चला तर मग वेळ न घालवता आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करूया. तर मॅच द फॉलोइंग करेक्टली, ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. ओके, तर ॲक्वॅटिक त्याचा आन्सर आहे फिश. मी त्याचा नंबर लिहिते. ओके, लिव्हिंग इन मडी वेटलँड्स याचा आन्सर आहे वाईल्ड बफेलो. ठिकाणी नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन थर्ड, ॲम्फिबियन याचा आन्सर आहे फ्रॉग. फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर, स्वान. ओके, फाइंड द ऑड वन आउट अँड गिव्ह रिझन फॉर द सेम. ओके, तर या ठिकाणी आहे काऊ, हॉर्स, गोट, फिश. तर याचा आन्सर आहे पहा फिश. याचा आपण रिझन या ठिकाणी लिहूया. इट इज an aquatic animal. Okay, it is an aquatic animal while the others are land animal. या ठिकाणी others are land animal लिहिते. others are land animal. ANIMAL. ओके, त्यानंतर पहा मँगो, पीपल, गोवा, कॉरिएंडर. तर याचा आन्सर आहे कॉरिएंडर. इट इज अ हर्ब. रिझन आहे इट इज अ हर्ब. इट इज अ हर्ब. ओके, while other are trees. Other are trees. ओके, त्यानंतर पहा कांगारू, चिता, कॉकरोच, डिअर. याचा आन्सर आहे कॉकरोच. का बरं? तर इट इज अन इन्सेक्ट. इट is an insect. Okay, it is an insect. त्यानंतर पहा मूग, ज्वार, वेट, बाजरा. त्याचं आन्सर आहे मूग. It is an dicot plant. Dicot plant. Okay, it is an dicot plant. Jawar, wheat, bajra are monocot plant. Jawar. Jawar, wheat, bajra are monocot plant. Monocot plant. ओके, पहा या ठिकाणी परत एकदा मी वाचून दाखवते. इट इज अन डिकोट प्लांट. ज्वार, वेट, बाजरा आर मोनोकोट प्लांट. क्वेश्चन 3, राइट ट्रू और फॉल्स.
हिना मेहंदी इज अ टाईप ऑफ शर्ट. या ठिकाणी आन्सर आहे ट्रू. TRUT ट्रू. नंतर बी, ट्रीज विथ टॅप रूट कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्ट्रोम. आन्सर आहे फॉल्स. फॉल्स. त्यानंतर मँगो ट्रीज डू नॉट बिअर फ्लॉवर्स. त्याचा आन्सर आहे फॉल्स. FALSE. ओके. त्यानंतर पोलार बिअर्स लिव्ह इन द डेझर्ट. आन्सर आहे फॉल्स. FALSE. Some species of snakes are amphibians. आन्सर आहे फॉल्स. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन 4. ऑब्झर्व द रिलेशनशिप इन द फर्स्ट पेअर अँड कम्प्लीट द सेकंड पेअर. लिव्हिंग ऑन ब्रांचेस ऑन ऑफ ट्री मंकी लिव्हिंग अंडरग्राउंड रॅबिट. RABBIT रॅबिट. ओके. त्यानंतर लिव्हिंग ऑन ड्रायलँड हॉर्स लिव्हिंग इन केव्स. त्याचा आन्सर आहे बॅट. BAT बॅट. ओके. क्वेश्चन 5. Look at the following pictures. Question 5. Look at the following pictures carefully. What information do you understand about this plant? Note down all points in your notebook. Okay. या ठिकाणी आन्सर लिहूया. लेफ्ट plant. It is a dicot plant. It is a dicot plant. Okay. Has taproot. Has taproot. Leaves have leaves. LEAVES. Leaves have reticulate. Reticulate venation. Venation. Thick woody stem. Thick woody stem. Woody stem. या ठिकाणी आता राईट प्लांटचं लिहूया. राईट प्लांट. राईट प्लांट हॅज fibrous root. Has fibrous root. Okay. Leaves have parallel venation. Leaves have parallel venation. Soft green steam. ओके. पहा या ठिकाणी लेफ्ट प्लांट आणि राईट प्लांटची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. क्वेश्चन 6. विच कॅरेक्टरिस्टिक वुड वी कन्सिडर टू डिटरमाइन इफ अ होली बेसिल प्लांट इज अ ट्री, अ शर्ब ऑर अ हर्ब. या ठिकाणी आन्सर लिहिते मी 6व्याचं. We consider
consider height of plant. Height, HEIGHT, height of plant. Nature of the stem. Nature, NATURE, nature of the stem. STEM. Nature of the stem. Number of branches. Number of branches. Number of branches. त्यानंतर overall size of the plant. Overall size of the plant. ओके, परत एकदा वाचून दाखवते मी. We consider height of plant, nature of the stem, number of branches, overall size of the plant. Question 7. Explain the difference between monocotyledonous monocot and dicotyledonous dicot plant. ओके, तर या ठिकाणी आन्सर लिहिते मी 7व्याचं. monocot plants, one cotyledon, one cotyledon, two cotyledon, two cotyledon. Parallel venation. Parallel venation. Reticulate venation. Reticulate venation. Fibrous root. Fibrous root. त्यानंतर tap roots. Tap roots. Okay. Question 8. What is the habitat of a duck and why? तर आन्सर लिहिते मी 8व्याचं या ठिकाणी. The habitat of a duck is ponds. The habitat of a duck is a ponds, lakes, rivers, and wetlands. Because it is adapted on living water. Adapted living water. In water. It has wave feet for swimming. And
waterproof body. त्या ठिकाणी परत एकदा वाचून दाखवते मी. The habitat of a duck is a pond, lake, rivers and wetlands because it is adapted live in a water. It has web feet for swimming and a waterproof body. Okay. Question 9. Observe any 5 animals in your surrounding and determine their habitat. या ठिकाणी 9व्याचा आन्सर मी लिहिते. ओके. क्वेश्चन 9. तर animal habitat cow, grassland farm. ओके. त्यानंतर डॉग, land, human surrounding. ओके. नंतर फिश वॉटर, स्पॅरो, trees and houses. Frog, land and water. Okay. पहा, क्वेश्चन 9चा आन्सर एनिमल हॅबिटॅट कौ, ग्रासलँड फार्म, डॉग, लँड, ह्युमन सराउंडिंग, फिश, वॉटर, स्पॅरो, ट्रीज अँड हाऊस, फ्रॉग, लँड अँड वॉटर. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण 6वी सायन्सचा जो काही 4था टॉपिक होता त्या टॉपिकचे देखील क्वेश्चन आन्सर पाहिले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.